लवकरच आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची होती आणि कृपा दीदी देखील आली होती, तर आम्ही सगळे मिळून जाणार होतो. तर इथे मी मोठी बॅग काढली होती, म्हटलं सगळ्यांचे एकत्र कपडे बसतील म्हणून. तर दीदीने तिचं मेकअपचं सामान वगैरे काढलं. तर शिशा आणि स्वरूप बघा कशी तिला मध्ये मध्ये ना त्रास देत आहेत. त्यानंतर मी बॅग भरली आणि मग मुलांना ना मी इथे चहाकारी दिली. आणि इथे बघा दादा आणि शिशाचं कसं खेळणं चालू आहे. किती विश्वास आहे तिला दादावरती की दादा आपल्याला पाडणार नाही, असं घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि नंतर दीदीने ना नेलपेंट आणि मेहंदी आणली होती. तर बाळ झाल्यानंतर ना मला आठवत नाही आहे की मी नेलपेंट आणि मेहंदी कधी लावली आहे. म्हटलं आता दीदीने आणली आहे तर आपण नेलपेंट लावावं. तर माझी बघून शिशाला पण लावायचं होतं. तर म्हटलं हाताला लावायला नको, तोंडात जाण्याची शक्यता असते, म्हणून मी असं पायाला लावलं. तर ती ना एवढी खुश झाली होती की मम्मा हे काय लावलं होतं. त्यानंतर ना स्वरूपला झोप आली होती म्हणून तो खाली झोपला. तर ती दादाला अशी उठवत होती. मग पप्पाने अंथरून टाकलं आणि झोपण्यापूर्वी छान आम्ही असं मसाला दूध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर निघण्याची तयारी करत होतो.